ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण क्रम याच्यामध्ये आकृती हा घटक पाहणार आहोत. पहा, या उपघटकामधील प्रश्नामध्ये 3, 4 किंवा 5 आकृत्यांची एक मालिका दिलेली असते आणि त्या मालिकेत शेवटी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल हे पर्यायामधून शोधायचे असते. आकृत्यांच्या मालिकेत पहिल्या मूळ आकृतीपासून क्रमशः बदल होत होत शेवटची आकृती तयार होते. पहा, या बदलांचे काही महत्वाचे संकेत आहेत. आकृतीबद्दल पुढील प्रकारात बदल होत असतो. क्रमशः एक एक भाग काढून टाकून क्रमशः नवीन भागाची भर घालून आकृती किंवा आकृतीमधील काही घटक क्रमशः घटीवत किंवा प्रतिघटीवत फिरवून. आता तुम्हाला हे शब्द चालते का रे? घटीवत म्हणजे काय, कोण सांगते मला? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. म्हणजे घड्याळाच्या दिशेने. दिशेनं. दुसरा एक शब्द असतो प्रतिघटीवत. प्रतिघटीवत म्हणजे काय? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं. म्हणजे हे घड्याळ आहे, ही घटीवत, बरोबर आहे का? आणि प्रतिघटीवत म्हणजे कशी दिशा? ही अशी दिशा, ही प्रतिघटीवत आलं. वरील प्रकाराचे मिश्रण करून अशा प्रकारे या ठिकाणी आकृतीमध्ये बदल झालेले असतात आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती शोधावयाची असते. आज आपल्याला 2 स्वाध्याय संपवायचा आहे, म्हणजे आपला लवकर सिलेबस उरकेल. आता पहिला प्रश्न पहा. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता ही पहिली आकृती आहे, ही दुसरी आकृती आहे, ही तिसरी आकृती आहे आणि चौथी आकृती शोधायची आहे. सांगते का कोण चौथी आकृती? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. सर 2. पर्याय क्रमांक 4. 4. आता ते कसं पहा, या ठिकाणी हा जो चौकोन आहे याच्या कोपऱ्यातला चौकोन बघा, याच्यामध्ये रेषा कशी आहे? तिरकी आहे. ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये रेषा तिरकी आहे पण दिशा बदललेली आहे. इथं मूळ आकृती तयार झाली बघा, म्हणजे मूळ आकृती इथं अशी रेषा आहे, इथं अशी झाली, पुन्हा इथं अशी, पुन्हा इथं अशी. अशी असणारा पर्याय क्रमांक किती आहे? हा पण आहे, नाही हा नाही ना, नाही सर, 2 नंबरचं सर पाहिजे. पहिला आहे. हा, पहिलं एक आहे, तिसरं एक आहे, चौथं एक आहे. आता दुसरी आकृती बघूया आपण. इथं उजव्या वरच्या कोपऱ्यामध्ये मध्ये उभी रेषा आहे, इथं आडवी रेषा आहे, इथं उभी आहे, म्हणजे आता आडवी रेषा असणारा पर्याय बघायचा. आडवी पहिला, दुसरा आणि चौथा. मला वाटतं सगळ्याच ठिकाणी आडवा आहे ना? हो सर. बरं, असू दे, ते सोडून द्या. एक खालचं घ्या. इथं आडवी आहे, इथं उभी आहे, इथं आडवी आहे, म्हणजे उभी असणारा पर्याय बघा, तो उभी. आता 4 सर, पर्याय बरं, आता क्रमांक 1, 2, 3, 4. इथं अशी तिरकी रेषा आहे, इथं अशी आहे, इथं अशी आहे, आता अशी असणार, हा पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 2. किंवा बरं का, हे करण्यापेक्षा आपण काय करूया माहिती आहे का, हुबेहूब बघा. आता ह्या सर एस ला फिरवायचं आहे. हा सर, एस ला जर फिरवलं तर बरोबर. मग दुसरी आणि चौथी आकृती हुबेहूब दिसते बघा, दुसरी आणि चौथी. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक काय आहे? 4 आहे. 4.
दुसरं सांगा. पर्याय दोन. पर्याय पर्याय क्रमांक दोन. क्रमांक दोन. पर्याय क्रमांक दोन. पर्याय क्रमांक दोन. पर्याय क्रमांक 2. याचं कारण काय? तर मी सांगू. अगोदर काळ्या रिंगामध्ये नंतर पांढऱ्या मग परत काळं तयार होणार त्याच्या बाहेरून. कोण बोलतंय मला कळ नाही. सिद्धी तुझा आवाज म्यूट कर ना. कारण तुझं नाव दिसतंय वर, मला बाकी कोणाचं दिसत नाही. सिद्धी म्यूट. हा, कोण सांगते सांगायचं? सर मी सांगू. हा सांग. सर पहिल्या आकृतीत दोन्ही गोल रिकामे आहेत. तर तिसऱ्या आकृतीत दोन्ही गोल रिकामे असून तिसरा जो गोल आहे तो रंगवलेला आहे. आणि चौथ्या आकृतीत तशीच आकृती घेऊन चौथा तो रिकामा आहे. मग पुढच्या आकृतीत तो भरीव असणार आहे. मग तसा ऑप्शन नंबर 2. बरोबर आहे. म्हणजे इथं एकूण किती वर्तुळ आहेत रे? 2 आहेत. 2. इथे किती आहेत बघा? 3 आहेत. 3. इथे किती आहेत? 4. 4. इथे किती पाहिजेत? 5 पाहिजे. 5. आता पहिली 2 आकृती, पहिली जी 2 वर्तुळ आहेत तिथं काय रेखांकित केलेलं नाही. मग आता इथं कुठल्या भाग रेखांकित केला? हा केला आहे की नाही? हो. त्यानंतर एक सोडून शेवटचा भाग असा रेखांकित केलेला पाहिजे. आता रेखांकित म्हणजे ते छायांकित केलेला आहे. म्हणजे सगळ्यात बाहेरचा भाग छायांकित, त्याच्यातला छायांकित केलेला नाही, त्याच्यातला छायांकित. अशा प्रकारचा पर्याय क्रमांक किती सापडतोय? 2. 2. बरोबर. तिसरी. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. कोण सांगेल याचं कारण? आता ही बघा, इथं जो त्रिकोण आहे का नाही त्याची जागा बघा फिक्स आहे. म्हणजे चौथ्या आकृतीत सुद्धा इथं जो त्रिकोण आहे तो फिक्सच असणार आहे का नाही? सर पहिल्या आकृतीत पण आहे. पहिल्या आकृतीत पण त्रिकोण आहे, दुसऱ्या आकृतीत पण आहे, तिसऱ्यात पण आहे, म्हणजे चौथ्यात पण असणार ना. मग असा त्रिकोण पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा आहे. आपण एक ड्रॉप करूया. आता तिन्ही पर्याय घेतो सध्या. दुसरा पर्याय कधीच येणार नाही, कारण तिथं त्या ठिकाणी त्रिकोण नाही. आता 1, 3 आणि 4 पैकी एक पर्याय आपल्याला निश्चित करायचा. हा जो पोकळ गोल आहे तो कुठं आलेला आहे? इथं आला बघा. म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरला का नाही, दिसतोय का? पुन्हा तो इथं यायला पाहिजे, म्हणजे इथं येणार नाही, कारण त्रिकोणाची जागा फिक्स आहे. त्रिकोणी जागा कशी आहे? फिक्स आहे, त्यामुळे तिथे येणार नाही. मग इथं आलाय बघा. बरोबर आहे. त्यानंतर आता भरीव गोल बघूया. भरीव गोल हित आहे, प्रतिगटीवर दिशेने हित आला, पुन्हा हित आला. आता चौथ्या आकृतीत हित येणार. पोकळ गोलाची जागा आपली ही झाली का रे? इथं थांबा एक मिनिट. सर हाय बरोबर पर्याय क्रमांक 3. चेक करूया की रे आपण. आता पोकळ गोल हित आहे बघा या ठिकाणी, दुसऱ्या आकृतीत हित आला. आता तिसऱ्या आकृतीत हित यायला पाहिजे होता, पण हित त्रिकोणाची जागा फिक्स असल्यामुळे हित आला. मग चौथ्या आकृतीत कुठे येणार? हित येणार ना. मग अशा आपण चुकीचं काढलं, हित येणार. बरोबर ना? आता भरीव गोल बघा, भरीव गोल हित आहे, दुसऱ्या आकृतीत हित आहे, तिसऱ्या आकृतीत हित आहे, म्हणजे चौथ्या आकृतीत कुठे येणार? हित येणार. पण हित काय आहे? त्रिकोणाची जागा फिक्स आहे, म्हणजे हित जाणार. आता इथं भरीव गोल जाणार. आणि राहिला कोण मग? चौकोन. चौकोन हित आहे, पुन्हा हित जागा फिक्स आहे त्रिकोणाची, त्यामुळे चौकोन पुन्हा कुठे जाणार? इथं गेलेला आहे. पुन्हा हित, म्हणजे आता हित येणार, इथं चौकोन येणार.
मग अशा प्रकारचा पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. समजलं? सर. ओके. चौथं बघा. पर्याय 3. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. कोण एक्सप्लेन करेल? सर मी सांगू. भक्ती. हा. सर आतली चिन्ह आहे ती निरनिराळी असून पहिलं जे चिन्ह आहे ते रंगवून दिलेलं आहे, दुसरं पांढरं आहे, तिसरं काळं आहे, चौथं पांढरं पाहिजे आणि पहिल्या ह्याच्यात आहे त्याचं दुसरं प्रगतीत दिशेनं फिरवलंय. नाही, पहिलं घटित दिशेनं फिरवलंय, दुसरं प्रगतीत दिशेनं फिरवलंय, आता तिसरं घटित दिशेनं फिरवलं पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक 3. मला काय म्हणायचे, बरोबर आहे तुझं. आता इथं आतल्या बाजूला काय आहे? भरीव गोल आहे ना. हो सर. इथं त्रिकोण आहे, इथं भरीव चौकोन आहे. म्हणजे एकदा भरीव पुन्हा पोकळ पुन्हा भरीव आहे, म्हणजे चौथ्या आकृतीत कसं असणार आहे? पोकळ असणार आहे. पण आकृती कुठली असणार आहे? वेगवेगळ्या प्रकारची आकृती आहे त्या. आता मग आत काय दिले तुम्हाला? चारही पर्यायात पोकळ फक्त बघायचं. मग पोकळ कुठं आहे? पहिल्या आकृतीत एक आहे, 3 आणि तिसऱ्या 4. आकृतीत एक आहे आणि चौथ्या आकृतीत एक आहे. ओके, हा प्रश्न मिटला. आता ही बघा, अशी डिझाईन आहे, म्हणजे कुठली दिशा आली रे? प्रतिघटिवत का घटिवत आहे? प्रतिघटिवत. ही घड्याळाच्या काठी दिशा ना. ही अशी आहे, अशी म्हणजे प्रतिघटिवत आहे. आता हिथं डिझाईन बघा कशी आहे. इथं घटिवत आहे, घटिवत. इथं प्रतिघटिवत आहे. म्हणजे चौथ्या आकृतीत कशी पाहिजे? घटिवत. घटिवत पाहिजे. हा, घटिवत पाहिजे. मग आता घटिवत म्हटल्यावर चौथा पर्याय ड्रॉप होणार. तिथं प्रतिघटिवत दिसतंय का नाही? हो सर. म्हणजे आता पर्याय राहिला पहिला आणि तिसरा. तिसरा. आता 1 आणि 3 मध्ये बघूया. आता इथं बघा, आतली जी डिझाईनच्या आतल्या बाजू आहेत का नाही, सर्व वक्र रेषा आहेत बघा. इथं वक्र आहे, इथं वक्र आहे, इथं वक्र आहे, इथं वक्र आहे, चारही वक्र. आता दुसऱ्यात बघा पण, ही वक्र आहे, ही वक्र आहे, ही वक्र आहे. फक्त डाव्या बाजूची कशी आहे? सरळ रेषा आहे बघा. म्हणजे ते एक सरळ रेषा आहे. आता तिसऱ्या आकृतीत बघा, ही वक्र आहे, ही वक्र आहे, इथे एक सरळ आहे आणि इथे एक सरळ आहे. म्हणजे ते किती सरळ रेषा आहेत? 2. चौथ्या आकृतीत सरळ रेषा 3 पाहिजेत. मग पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये सरळ रेषा 3 बघा आहेत का? दोन्ही ठिकाणी आहेत. फक्त आता दिशा बघायची. आता इथं डावी बाजून खालची डावी बाजू आहे, म्हणजे तर डावी आणि खालची आहे. आता डावी खालची आणि उजवीकडची असेल असं बघा. डावी खालची आणि उजवीकडची. पर्याय 1 ड्रॉप झाला, म्हणजे पर्याय कुठला उरला? 3. 3. समजलं का? हो सर. हो सर. ओके. पाचवं बघा. पर्याय क्रमांक 1. पाचव्याला किती? पर्याय क्रमांक 1. हो. पर्याय क्रमांक वर्तुळ 3. हो सर. बरं का, वर्तुळ किती अंशातून फिरवले बघा हे? पर्याय क्रमांक 2. 80. बर, ज्यांनी सांगितलं पर्याय क्रमांक 2 त्यांनी एक्सप्लेन करा. वर्तुळ सर 45 अंशातून प्रत्येक फिरतय. त्रिकोण आणि चौकोनातलं आहे ना, दोन्ही पैकी एक चिन्ह आहे ना, चौकोन त्या भागात विरुद्ध टोकाला जात आहे आणि वर्तुळ परत 45 असून फिरतय आणि दुसरं चिन्ह आहे ते विरुद्ध टोकाला, म्हणजे त्रिकोण आहे ते विरुद्ध टोकाला जात आहे.
आता आपण हेच व्यवस्थित अजून बघूया. त्यांनी ऋग्वेदनं बरोबर सांगितलं. आता बघा, पहिल्यांदा त्या वर्तुळाचा जो व्यास आहे तो असा आहे. आता हे प्रत्येक कोण हा 45 अंशाचा आहे, हा पण 45 आहे, हा 45 आहे. आता दुसऱ्या आकृतीत व्यास असा झाला म्हणजे किती अंशातनं फिरला रे गतिवत दिशेनं, प्रति गतिवत दिशेनं 45 अंश. तिसऱ्या आकृतीत हा व्यास आहे बघा असा. मग चौथ्या आकृतीत उभा येणार, उभा म्हणजे असं होणार. मग ही तर आकृती ड्रॉपच झाली बघा चौथी, कारण उभा व्यास असणारी पहिली, दुसरी आणि तिसरी आकृती आहे. आता त्या व्यासाच्या लगत जो त्रिकोण आहे चौकोन, याचं स्थान आपण बघूया. आता इथं त्रिकोण आहे, इथं चौकोन आहे. आकृती फिरल्यानंतर त्रिकोणाची ठिकाण तेच राहिले का नाही बघा त्रिकोणाचं. फक्त चौकोन उजव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला आलं, म्हणजे दिशा कोणी बदलली, ठिकाण कोणी बदललं, चौकोनानं. आता या आकृतीत बघा, चौकोन तसंच आहे, त्रिकोणाने जागा बदलली. आता चौथ्या आकृतीत कोण जागा बदलणार मग, चौकोन. चौकोन बदलला म्हणजे चौकोन त्रिकोणाच्या वर येणार, म्हणजे चौकोन इथे येणार बघा, वर चौकोन आणि खाली त्रिकोण. म्हणजे इथं चौकोन येणार आणि इथं त्रिकोण येणार, बरोबर आहे का. पण ते वर जाणार ना. हो सर. हो सर. हो सर. म्हणजे इथं चौकोन येणार आणि इथं त्रिकोण येणार. म्हणून पर्याय क्रमांक 2 आहे. सहावं बघा, पर्याय 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. कोण याचं एक्सप्लेन करेल व्यवस्थित. सर मी सांगू. अगोदर थांबा, एक माळा 3 समांतर रेषा काढूया आणि त्याला छेदणारी एक अशी छेदिका काढली. हा कोण सांगते, नाव सांगा. नम्रता दळवी. हा नम्रता सांग. सर क्रमांक देतो एकच, म्हणजे मला क्रमांक देऊ द्या, म्हणजे पुन्हा 1 2 3 4, इथं 5 नंबर येतो, इथं 6, इथं 7 आणि इथं 8. ओके सांगा आता. पहिल्यांदा त्रिकोण बघितलाय त्याच्यात, म्हणजे पहिल्यांदा त्रिकोण बघायचा, तो 2 घरं सोडून पुढे नेला दुसऱ्या हा ह्याच्यात. आता मला सांग, इथं त्रिकोण किती वाजता नाही, मी क्रमांक टाकलेत बघ, किती वाजता नाही, 7. 7व्या ना. हा. हा दुसऱ्या आकृतीत त्रिकोण कुठं आला, चौथ्या स्थाना. म्हणजे क्लॉकवाईज काय अँटी क्लॉकवाईज फिरवला, घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं का विरुद्ध दिशेनं, घड्याळाच्या काट्याच्या. असा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवला. म्हणजे 1 घर 2 घर 3 घर, बरोबर. हे तर त्रिकोण आला. त्यानंतर पुन्हा 3 घर ना, 1 नाही 2च. 2 आणि 3, बरोबर आहे. 3 घर आलं घ्या इथं, पुन्हा 3 घर ना, 1 2 3. 6व्या घरात म्हणजे हे तर त्रिकोण येणार. मग तसा 1 आणि 3 पर्याय. हा मग हा ड्रॉप झाला आणि हा ड्रॉप झाला, म्हणजे राहिला कुठला, पहिला आणि तिसरा राहिला. आता दुसरं कुठल्या आता आकृती किती, चंद्रपूर. बर चंद्रकोर हित आहे, म्हणजे कितव्या घरात आहे, 5व्या. 5. आता 3 घर ना, 1 2 3 इथं आले, बरोबर आहे. पुन्हा 1 2 आणि 3 चंद्रकोर हित आले 7व्या हा. घरात. पुन्हा 1 2 आणि 3 म्हणजे 4थ्या घरात येणार चंद्रकोर. 4थ्या घरात दोन्ही पण. चंद्रकोर आहे. कुठल्या पर्यायात आहे, दोन्ही. दोन्हीत पण आहे. आता दुसऱ्या आकृती घ्या पुढची. चौकोन. चौकोन आता इथं तिसऱ्या घरात आहे. 5 सोडून. हित आहे की नाही, मग 1 2 3 चौकोन कुठं आला, त्याच्या पलीकडं. त्या दिशेने अँटी क्लॉकवाईज ना.
5 सोडून घड्याळाच्या दिशेने फिरवायचं. घड्याळ दिशेनं 5. 1 हा 2 3 4 आणि 5. 5 म्हणजे 6व्या घरात, बरोबर आहे ना. 1 2 3 4 5 झाला. पुन्हा 1 2 3 4 आणि 5 म्हणजे इथे येणार. तसा एकच पर्याय. पर्याय क्रमांक 1. एक. बरोबर. सातवं बघा. पर्याय एक. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. हा सर, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. ओके. सृष्टी सांगता जो स्पष्टीकरण सृष्टीचं. हा सर, पहिल्यांदा जो बाण आहे का, हा बाण. थांबा, आपण बाणाला 1 क्रमांक देऊ. क्लॉकवाईज काय अँटी क्लॉकवाईज फिरवते? पहा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि मग अँटी क्लॉक. क्रमांक कसं 2 देतो? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता जो बाण आहे तो पहिल्या घरात आहे. दुसऱ्या आकृती कितव्या घरात आहे रे? चौथ्या. तिसऱ्या आकृतीत कुठं आहे? 5व्या. 7व्या. दुसऱ्या म्हणजे आकृतीत मध्ये 2 ठेवायचे. 5 6 ठेवले की 7. 8 आणि 1 ठेवले की किती येणार? बरं. दुसऱ्या घरात बाण कुठल्या कुठल्या पर्याय आहे बघा. सगळं ड्रॉप झालंय का? तो बाण मग 2 गॅप सोडले की परत तिसऱ्या ह्याच्यात येणार. मग 2 गॅप सोडले की काय, हा जो त्रिकोण आहे ना त्याच्या जागावर येणार. बरोबर. पर्याय क्रमांक किती येतो याचं उत्तर? 1. प्रश्न क्रमांक 8 बघा. पर्याय 3. 8व्याला पर्याय क्रमांक 3. 3. तर पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक. कोण सांगेल याचं सर स्पष्टीकरण? मी सांग. हा सर. सर मी सांगू. बघते सर. मी सांगू. सर, जो रंगवलेला मोठा भाग आहे आणि टिपके दिलेला मोठा भाग आहे तो घटीव दिशेच्या भागात सरकतात आणि 2 लहान जे कंस आहेत ते प्रतिघटवित लगतच्या भागात सरकतात. आता मला सांगा, जो मोठी वर्तुळ पाकळी आहे का नाही, मोठी छायांकित वर्तुळ पाकळी, पूर्ण छायांकित केलेली वर्तुळ पाकळी पहिल्या आकृतीत हित आहे, दुसऱ्या आकृतीत हित आहे, तिसऱ्या आकृतीत हित आहे, चौथ्या आकृतीत कुठं असणार? चौथ्या. मग असं बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही आणि 4 मध्ये नाही, म्हणजे राहिला कुठला पर्याय? दुसरा आणि तिसरा फक्त राहिला. 3. आता आपण कुठला घेऊया? दुसरा रेखांकित वर्तुळ पाकळी घेऊया. रेखांकित वर्तुळ पाकळी इथं कुठं आहे रे? कितव्या भागात आहे?
पाचव्या. रेखांकित हा 5व्यात आहे. त्यानंतर दुसऱ्या आकृतीत 6व्यात आहे. तिसऱ्या आकृतीत 7व्यात आहे. आणि चौथ्या आकृतीत 8व्यात. मग 8व्यात रेखांकित वर्तुळ पाकळी कुठल्यात आहे बघा? दोन्हीवर पर्याय दे. बरं, 2 व ओके. 3. आता वेगळं घेऊया. आता हा घेऊया. ही वर्तुळ पाकळी, छोटी छायांकित वर्तुळ पाकळी. छोटी छायांकित वर्तुळ पाकळी कुठे येतात सांगा? दुसऱ्या. थांबा, छोटी हा बरोबर आहे. दुसऱ्यात आहे. त्यानंतर पहिल्यात. पहिल्यात आहे. त्यानंतर 8व्यात. 8व्यात आहे. मी पुन्हा 7व्यात येणार. 7व्यात छायांकित वर्तुळ पाकळी कुठे आहे बघा? हा ड्रॉप झाला. पर्याय क्रमांक 3 आहे. ओके. 9 बघा. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. सर मी सिद्धिवाळ. सांगू. बाकीचे नीट वाच. सिद्धिवाया नाही कोण? बर. आदित्य सांग. आदित्य नाव. सर ई आदित्य. जे अक्षर आहे त्याच्यामध्ये 4 अक्षर आहेत आणि एफ मध्ये 3 अक्षर आहेत. व्ही मध्ये अक्षर 2च नाही, अक्षर आहेत. रेषा. रेषा. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला असा पर्याय शोधायचा आहे की तिथे फक्त एकच रेषा असेल. असते चौथ्या पर्यायात आहे. म्हणून पर्याय छान. क्रमांक 4. ओके ओके, छान. प्रश्न क्रमांक 10. आता इथं तिरकी आकृती आहे, इथं सरळ आहे, इथं तिरकी आहे, म्हणजे इथं सरळ येणार आहे. चौकोन आपला आहे असा येणार. आता पहिल्यापेक्षा दुसऱ्यात आतील घटक कमी वाटतात बघा, आणि दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यात कमी वाटतात. म्हणजे काही भाग डिलीट केलेला आहे, कमी केलेला आहे. पर्याय क्रमांक 4. हा बरोबर आहे. इथं पर्याय एकच क्रमांक रेषा 4. आडवी, इथं 2 रेषे आहेत, इथं 3 रेषे आहेत. म्हणजे आपल्याला 4 रेषा असणारा पर्याय शोधायचे. 4. 1 2 3 आणि 4. आता इथं 1 2 4 खुणा आहेत बघा. इथं 4. इथं 3 खुणा आहेत, आडवी रेषा, पोकळ गोल, भरीव गोल. आता इथं 2च आहेत, आडव्या रेषा आणि भरीव गोल. आता ह्यातला भरीव गोल कॅन्सल झाला, म्हणजे फक्त समांतर रेषा 4 असणारा पर्याय क्रमांक 4 आहे. 11 बघा. 4. 4. हा पर्याय क्रमांक 4. एक्सप्लेन. पर्याय क्रमांक 4. कारण सांगा की पर्याय 4 झाला ना निश्चित, पण कसं? सांगू का सर मी? सांग. मी सांगू. सर नम्रता मी सांग. सांगू का? सर पहिल्या आकृतीत सर मी सांगू. सांग नम्रता, बाकीची ऐका. पहिल्या आकृतीत म्हणजे असं पाय ते जे आहेत तसेच आहेत. पहिल्या आकृतीत म्हणजे दुसऱ्या आकृतीत पहिल्यांदा हात वर केला, इथं दुसऱ्या आकृतीत पाय केला, इथं पाय वर आहे. हा, मग तिसऱ्या आकृतीत आता हात होणार. शेवटच्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणाऱ्या आकृतीत हात पण वर असणार, म्हणजे हात वर जाणार. म्हणजे पर्याय क्रमांक किती आला? 4.
4. बरोबर. 12वी सांगा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. कोणाचं स्पष्टीकरण दिलं? सर मी सर मी सांगू. सांग गायत्रीचं. सर पहिल्या आकृतीत के न सरळ आहे, तर दुसऱ्या आकृतीत त्याच्याबरोबर पुढे के उलटा आहे. तसंच तिसऱ्या आकृतीत के खाली असून मला काय म्हणायचे, असं आरशातील प्रतिमा. पाण्यातील प्रतिबिंब ह्यातलं आरशातील काय? प्रतिमा. म्हणजे इथं वर जो की आहे तो खाली लिहिलाय ना, म्हणजे नाही. गटिवत दिशेने लिहिली आरशातील प्रतिमा. हो. गटिवत का घटिवत प्रतिबिंब? दिशेने. घटिवत. गटिवत कसं रे होणार? की हिथं आहे, हा हिथं आला, बरोबर आहे, हिथं आला आणि हिथं हा गटिवत दिशेनं, म्हणजे असं हिथं आला केच, पुन्हा हिथं आला, आता इथं खाली येणार, खालच्या बाजूला त्यांची डाव्या जागा बरोबर. बरोबर. अगोदर मी अशी डिझाईन काढतो. आता पहिल्या आकृतीत के हित आहे, दुसऱ्या आकृतीत हित आहे, तिसऱ्या आकृतीत म्हणजे चौथ्या आकृतीत हित येणार खाली ना. एलच्या जागेवर. हा, ओके. आता एल कुठे येणार आहे? एमच्या जागेवर. एनच्या त्यांच्या जागेवर. जागेवर. आता यम कुठे येणार बघा, यम यांच्या यम जागी. हित आहे, आता हित यम येणार. यम काय आहे असंच राहणार, कारण यमच्या आरशातील प्रतिमा आहे अशीच असते. आता यन हित आहे, पुन्हा हित आला, आता इथं खाली येणार. तर काय होणार, अशी जी रेषा आहे ती अशी होणार. पर्याय क्रमांक 3. हा, पर्याय क्रमांक 3. तेरावा प्रश्न पहा. पर्याय क्रमांक 2 सर. पर्याय क्रमांक कोण सांगेल पर्याय क्रमांक 2 का? सर मी सांगू. हा, सृष्टी सांग. पहिला जो गोल आहे ना तो लगेच असा तिरका झालाय. पहिल्या आकृतीत गोल डार्क केलेला गोल आहे ना तो तिरका झालाय. परत जो तिरका झालेला गोल आहे ना लगेच लेफ्ट साइडला आला इकडं, मग परत लगेच तिरका होणार. म्हणजे आडव्या रेषेच्या राईट साइडला वर येणार. हा जो भरीव गोल आहे तो असा तिरका गेलेला आहे, पुन्हा हित आला, पुन्हा असा तिरका जाणार, म्हणजे हित जाणार, इथं. हा बरं, ओके, हा पुढं. गोल आहे. परत त्रिकोण पहिले तिरका गेलाय, मग परत लगेच वरती लेफ्ट साइडला लगेच इकडे आलाय आणि मग परत तो तिरका होणार. म्हणजे डार्क कलरच्या गोलाच्या खाली त्रिकोण येणार. बरं, ओके. मग पहिला आणि चौथा पर्याय ड्रॉप झाला आणि फक्त दुसरा आणि तिसरा राहिला. बरं, परत हा जो ड्रॉप झाला, पण ड्रॉप झाला. हा. आणि जो चौकोन आहे ना डार्क केलेला तो लगेच लेफ्ट साइडला आला खाली आणि लेफ्ट साइड वरून परत तिरका झाला आणि परत मग लगेच इकडच्या साईडला डार्क केलेला गोल आहे ना
त्या लेफ्ट साईडला येणार वरती. बरोबर. मग फक्त तो वाला स्टार राहिला, मग तिसरा पर्याय ड्रॉप झाला आणि तो खालीच येणार आहे चौकोनच्या. बरोबर. छान. चौथा बघा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. एक्सप्लेन इट. मुलांच्या तर पहिली संख्येला आकृती आहे ना, हात पहिली वर सांग. पहिली आकृती घड्याळ्याच्या दिशेनं काटकोनात फिरते. सगळ्यात पहिल्यांदा तो गोल आहे ना, ते घड्याळ्याच्या काट्याने बाजूच्या भागात जाते, म्हणजे समोर जाते. हम्म. नंतर जे स्टार आहे ना, ती पण घड्याळ्याच्या काट्यात फिरून समोरच्या भागात जाते. घड्याळाच्या काट्याची दिशेने ना. हा. हम्म. मग दुसऱ्या आकृतीला पण तसंच होणार. काटकोनात फिरणार आणि मग चिन्ह समोरासमोर येणार. नुसती स्टारची आकृती बघितली तरी कळते घरी. ही तर स्टारची आकृती आहे. इथं आहे. आता ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं 90 अंशातनं जर फिरवली आकृती हा, तर इथं स्टार आला. पुन्हा इथं येणार. म्हणजे इथं कुठे येणार? इथे येणार. बरोबर ना? मग असा पर्याय क्रमांक 1च आहे. त्यामुळे हा ह्याला सर. काही जास्त करावं लागत नाही. ओके, आता 15वा बघा. पर्याय 4 क्रमांक 4. पर्याय. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 कुठला ड्रॉप केला रे? दुसऱ्या आकृतीत वरचा भाग ड्रॉप केलाय ना? लेफ्ट साइड. हा भाग ड्रॉप केलाय ना वरचा दुसऱ्या या आकृतीत. साईडचा. पुन्हा इकडचा भाग ड्रॉप केला. मग आता डावीकडचा भाग ड्रॉप करायचा म्हणजे एवढंच राहणार. येणच राहणार. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. एकदा डावीकडचा ड्रॉप करायचा, एकदा उजवीकडचा, पुन्हा डावीकडचा असं. इथं पोकळ गोल आहे. इथं अशी उभी रेषा आहे. इथं असं आहे. इथं बाहेरच्या बाजूला आहे. तसं कोण काढलाय बाहेरच्या बाजूनं. इथं भरीव गोल आहे. इथं असा बाण त्रिकोणासारखा आहे. इथं आपला नेहमीचा बाण आहे. आता ह्यातलं काय काय ड्रॉप केले पर्याय क्रमांक पहिल्यापेक्षा? 2. पर्याय क्रमांक 2. पहिल्या गोल आकृतीपेक्षा दुसऱ्या आकृतीत काय ड्रॉप केले रे? हे ड्रॉप केले. ह्यातले काय ड्रॉप केले? भरीव गोल. हा, भरीव गोल. भरीव गोल ड्रॉप केला. आता दुसऱ्या आकृतीपेक्षा तिसऱ्या आकृतीत काय ड्रॉप केलंय बघा. जो त्रिकोण होता तो एक केला आणि जी आडवी रेषा होती त्याला ती. त्रिकोण आणि रेषा. हा, म्हणजे मूळच्या आकृतीच्या उजवीकडचं ड्रॉप केलंय. हे उजवीकडचं आणि याच्या हे उजवीकडचं. म्हणजे घटीव दिशेनं ड्रॉप केले. मग आता शेवटच्या आकृतीत घटीव दिशेनं म्हणल्यावर हे एक ड्रॉप होणार आणि हे एक ड्रॉप होणार. म्हणजे आता राहिलं काय? एवढंच राहिलं फक्त. हे एक आणि हे एक राहिलं फक्त. पर्याय मग असा क्रमांक 2. पण आहे. बरोबर. 17 बघा. पर्याय क्रमांक 1.
पर्याय एक क्रमांक पर हम्म. सांग क्रमांक कारण. तर मी सांगू हा सांग. सर पहिली आकृती म्हणजे असं घटीवर दिशेने फिरवलंय सगळं. मग असं ती डाव्या साईडला येणार सगळीकडे फिरवून. बरोबर आहे. हे घटीवर दिशेने फिरवल्यामुळं हे इथं आलं. पुन्हा हे इथं आलं. आता तिसऱ्या आकृतीत कसं येणार? असं येणार. उजवीकडून. आणि हे असं येणार. आणि आतल्या रेषा बघा पण एकदा. पहिला त्रिकोण आहे वरचा तो इकडे फिरवला आणि त्याच्या विरुद्ध रेषा घेतल्या. पहिली आकृती अशी घटीवर दिशेने फिरवली का नाही, ही रेषा उभ्या होणार. पण दुसऱ्या आकृतीत आडव्या दिलते का नाही? आडव्या आणि उभ्या. आडवे उभे. आता तिसऱ्या आकृतीत बघा. सर ते वरच आहे ना ते असं फिरवून त्याच्या विरुद्ध दिशेने रेषा ओढणार आहे. हा बरोबर आहे. म्हणजे आता ही आकृती अशी उभी केली की आडव्याची अशा उभ्या होते ते, आणि हे उभ्याचे अशा आडव्या होते ते, आणि हे काय असं ते. मग पर्याय क्रमांक 1 निरीक्षण केलं लक्षात येतं तुमच्या हे. अठरा बघा. आता इथं अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि पाय अशा प्रकारचे सिम्बॉल्स आहेत. आता आपण अल्फा बघूया. इथं अल्फा आहे. अल्फा कुठं आलं? दुसऱ्या आकृतीत बघा. एक सोडून पुढं. हा, गतिवत का प्रतिगतिवत एक सोडायचं? प्रतिघटीवर. प्रतिघटीवत. हा, प्रतिगतिवत. नाही तर प्रतिघटीवत. आता मग अल्फा इथे येणार आहे का नाही? आता बीटा बघूया. इथे बीटा आहे. बीटा प्रतिघटीवत एक सोडून आलं इथं, पुन्हा एक सोडून इथं आलं, म्हणजे आता इथे येणार बीटा. बरोबर ना? हो सर. हो सर. मग असं कुठं आहे बघा, पुढचं बघायचीच गरज नाही. अल्फा आणि बीटाची घरं बघा. 4. बरोबर आहे. एक पर्याय क्रमांक 4. क्रमांक ओके. 19. दोन पर्याय. पर्याय क्रमांक 2 सर. पर्याय क्रमांक 2. चेक करूया. इथं भरीव गोल, इथं भरीव गोल, इथं भरीव गोल, इथं भरीव गोल. पुन्हा पोकळ गोल, पोकळ गोल, पोकळ गोल, पुन्हा पोकळ, भरीव, पुन्हा भरीव, पुन्हा इथं पोकळ, इथं पोकळ. एकूण 12 गोल आहेत. त्यातलं 6 पोकळ आणि 6 भरीव आहेत बघा. आता ड्रॉप काय काय झाले बघा पहिल्यापेक्षा दुसऱ्या आकृतीत. प्रत्येक वेळेला डार्क 2 आणि पोकळ असतात ना, ते 2 ड्रॉप होतात. आणि इथलं 2 पोकळ झाले. डार्क 2 आणि पोकळ 2 गेली. आणि त्यानंतरच्या आकृतीमध्ये याच्या 2 आणि भरीव. प्रतिगतीवरचं 2 गेले. भरीव याच्या 2 आणि प्रतिगतीवरचं 2 आणि पोकळ 2 गेले. पोकळ 2 वरचा. आणि शेवटच्यात आणि मग हे परतच्या 2 आकृतीत गोल राहतात. हे 2 पण. म्हणजे पूर्ण ते आहे 2 आहे. पर्याय 3. एकच मिनिट. पर्याय किती? 3. 3. पर्याय क्रमांक 3. कारण सांगा. सर मी सांगू. हा. सर पहिल्यांदा भरीव चौकोन बघायचा. हम्म.
ह्या घरातले प्रति गटीवर फिरवायचा ना एकानं हिथं आला पुन्हा हिथं आला म्हणजे आता कुठे येणार खाली तसा एकच पर्याय आहे. हा मग या घरात चौकोन असणारा पर्याय क्रमांक 3 एकच आहे. बरोबर. आता या टाईपचे आपण 20 गणित पाहिले बरं का. आता आपण दुसरा घटक बघूया. 7:06 झाले तर बस करूया. मला एक काम आहे त्यामुळे आज आपण थोडं 10-15 मिनिटं लवकर शिकूया. आज आपण एकच स्वाध्याय पाहिला की तो 4.2 याच्यामध्ये 37 उदाहरणं आहे. त्यातली आपण किती पाहिली? 20 तुम्ही सराव करा आणि ऑनलाईन टेस्ट वगैरे सोडवत जावा वेळच्या वेळी. हो सर.